चला पटकन कोणाकोणाला स्नॅक्स आवडतो त्यांनी पटकन हजेरी लावा. तर हा हेल्दी स्नॅक्स मी सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स, थोडेसे शेंगदाणे, काजू, बदाम आणि मखाना आणि थोडासा आपला कढीपत्ता यापासून बनवला आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, कढई घ्यायचं, कढईमध्ये शेंगदाणे टाकायचं आणि थोडे पहिला रोस्ट करून घ्यायचे. अर्धे रोस्ट झाले की त्यामध्ये काजू, बदाम आणि पंपकिन आणि आपले सनफ्लावर सीड्स टाकायचे. हे थोडे छान फुलेपर्यंत ना भाजून घ्यायचे. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये ना कढीपत्ता आपल्याला छान ड्राय होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. या स्टेजला काय करायचं, आपल्याला मखाना ॲड करायचं आहे. मखाण्यामध्ये किती सारे पौष्टिक घटक आहेत ना, इथं स्क्रीनवर दिलेले आहे, ते तुम्ही तोपर्यंत वाचून घ्या. त्यानंतर मखाने छान रोस्ट झाले ना, मी थोडेसे काय केले, आपले मुरमुरे ॲड केले. आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याच कढईमध्ये थोडंसंच तेल टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं लाल तिखट, हळद आणि त्यामध्ये हे सगळे ना ड्राय रोस्ट केलेले आपले सगळे सीड्स आणि मखाना वगैरे टाकला. आता हा छान मस्त हलवून मिक्स करून घ्यायचं. काय सुंदर कलर आला आहे तुम्हाला माहिती आहे का. हा स्नॅक्स ना आपण मुलांना पण देऊ शकतो, आपण पण खाऊ शकतो. हा इतका हेल्दी आहे ना की मुलं स्वतः मागून खातील आणि त्यांना, लहान मुलांना जी कुरकुरीची सवय लागलेली असते ना, ती कुरकुरीची सवय पण तुटून जाईल. कुरकुरे देण्यापेक्षा ना तुम्ही घरच्या घरी हा स्नॅक्स बनवा. मुलांचे आरोग्य सुधारेल, हाडं मजबूत होतील आणि सगळे प्रथिने यामधनं तुम्हाला भेटतील. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा. एक नंबर लागतो.